नमस्कार मित्रांनो, साधी मनसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आईच्या प्रेमात वेड्या झालेल्या सत्यजित समोर निरूपाचा खरा चेहरा आणण्यासाठी मीराने आता सत्यजितच्या खऱ्या आईला घरात आणण्याचा मोठा निर्णय घेतलेला असतो. तर इकडे निरूपा आता सत्यजितच्या रूममध्ये येते. सत्यजित झोपलेला असतो तेव्हा निरूपा म्हणते, सत्य बाळा चल पटकन 4 पावलं चालून दाखव बरं. अरे थोडंसं चाललं म्हणजे तुझ्या पायाला बरं वाटेल, चल बरं. आता लगेच आईच्या सांगण्यावरनं सत्यजित उठतो. आता निरूपा त्याचा हात पकडते आणि 4 पावलं त्याला पुढे घेऊन जाते. त्याच वेळेस निरूपा म्हणते, चल आता पुन्हा क्वाटपर्यंत तू एकट्याने चालत जायचे. कसं आहे सत्या, तुला शिकायला हवं ना. त्यावर सत्य म्हणतो, आई पण अगं मला अजून धडसं उभं राहता येत नाही, मला जमेल का. त्यावर निरूपा म्हणते, काळजी करू नको बाळा, मी आहे ना, तुझी आई तुला पडू देणार नाही. चल चालण्याची प्रॅक्टिस कर बरं, चल बरं. आता सत्या लगेच हळूहळू क्वाटकडे जाण्याचा प्रयत्न करू लागतो. अजून त्याच्या जखमा भरलेल्या नसतात, त्यामुळे फारसं त्याला धड चालता येत नाही. पण निरूपा मात्र मनोमनी खुश झालेली असते. कधी एकदा हा सत्या खाली पडतोय असं तिला झालेलं असतं. त्याच वेळेस आता सत्या पावलं पुढे टाकू लागतो. तो खाली पडणार तेच आता धावतच मीरा रूममध्ये आलेली असते. आता मीरा पटकन पडणाऱ्या सत्यजितला पकडते आणि जोरात ओरडते, हो काय चालू आहे तुमचं. डॉक्टरांनी अजून पायावरती भार द्यायला सांगितलेलं नाही आहे, तरी कसं का करताय तुम्ही. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, मीरा अगं सत्यजित पडावा म्हणून मी हे सगळं करत नव्हते, अगं त्याला शिकवत होते. 4 पावलं चाललं म्हणजे पाय मोकळे होतील म्हणून सांगत होते. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, सासूबाई पण डॉक्टरांनी हे करायला सांगितलेलं नाही आहे, मग असं का करायचं, आणखीन दुखापत का वाढवून घ्यायची. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू रागू नको ना गं, आईने जे काही केलं ते माझ्या भल्यासाठी केलं. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो यात तुमचं भलं नाही आहे, डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात येतंय ना तुमच्या. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं डॉक्टरांचं ठीक आहे गं, पण आईचं प्रेम मुलासाठी किती मोठं असतं ना. आणि लहानपणी तर प्रत्येक आई आपल्या मुलाला चालायला शिकवते ना, म्हणूनच माझी आईही मला चालायला शिकवत होती. लहानपणी तिनेच मला बोटाला धरून शिकवलं असेल ना चालायला, मग त्यात काय एवढं, होईल मी ठीक. धूमकेतू तू नको टेन्शन घेऊ. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो पण असं करून काय होणार आहे, हे बघा असं काही करू नका, माझं ऐका. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, मीरा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी सत्यजितच्या भल्यासाठी काहीच करत नाही, त्याच्या वाईटावरती टपले का मी, असं म्हणायचं आहे का तुला. हे बघ सत्या, तुझी बायको ना दरवेळेस असं करते बाबा, आता एक आई आपल्या मुलासाठी काहीच करू शकत नाही का. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू आईला काही बोलू नको बरं, तिची काही चूक नाही आहे. आईच्या प्रेमात मात्र सत्या पार डुबून गेलेला असतो. धूमकेतूचं काही ऐकायला तयारच नसतो. त्याच वेळेस आता मीरा रागाच्या भरात रूममधनं निघून जाते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बघ सत्या तुझ्या बायकोला ना आजकाल माझा खूप राग येतोय रे, कारण मी तुझ्यावरती जास्तच प्रेम करते ना. त्यावर सत्या म्हणू लागतो, आई अगं लेकरावरती कुठली आई प्रेमच करते, आणि तू काय चुकीचं केलंय. धूमकेतूकडे नको लक्ष देऊ, तिला असाच राग येतो आणि तसाच निघूनही जातो, त्यामुळे आई तू नको लोड घेऊ. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, बरोबर चालेल, तू आता आराम करा, मी आलेच. असे म्हणत आता निरूपा इकडे किचनमध्ये येते. किचनमध्ये मीराचं काम चालू असतं. निरूपा येता क्षणी मीराला जोराचा धक्का देते. आता मीरा खाली पडणार तेच निरूपा तिचा हात पकडते. अगं ए मीरा, अगं तू तर पडायला लागली होती, अगं तू जर पडली तर कसं होणार मीरा. असंच मला तुला आणि तुझ्या नवऱ्याला खाली पाडायचं आहे, आणि एकदा का मीरा तुम्ही खाली पडले की उठू शकत नाही असं काहीतरी करे ना मी. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, सासूबाई मुळात म्हणजे तुम्ही मला कितीही पाडण्याचा प्रयत्न करा, एकतर मी पडणारच नाही, आणि पडले तरी मी यांच्यासाठी पुन्हा पायावरती उभी राहील. तुम्हाला जे करायचं आहे ना ते मी कधीच करू देणार नाही. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, मी जे ठरवते ना ते मी करतेच, नाही तुझ्या नवऱ्याला मी माझा गुलाम बनवला ना तर नावाची निरूपा नाही, बघच तू. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, काय मिळतं सासूबाई तुम्हाला हे सगळं करून, अहो का त्यांना असं त्रास होईल असं वागता तुम्ही. हे बघा सासूबाई, तुमचं त्यांच्यावरती प्रेम नाही आहे ना, मग थांबवा ना हे सगळं, अहो नका अडकवू त्यांना या नात्यात, अहो काय हे खोटं प्रेम करताय तुम्ही. आता तेवढ्यात सुधाकर भाऊ आलेले असतात. निरूपाचं आणि मीराचं सगळं बोलणं आता सुधाकर भाऊ किचनच्या बाहेर डोकावून ऐकत असतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, त्या सत्यावर मी कधी बी प्रेम करू शकत नाही, कारण तो सत्या माझा पोरगा नाहीच आहे.
पनोती येतो, पनोती, एक नंबरचा पनोती. या घराला लागलेली कीड आहे आणि मला ही कीड मुळासकट उपसून काढायची आहे. म्हणून त्या सत्याला ना मी असं पाडणार आहे ना, पुन्हा तो उठू शकत नाही, असं काहीतरी करणार आहे. त्याच वेळेस मीरा मला लागते, बास सासूबाई, तुम्ही जे म्हणाल ते कराल, मी असं होऊ देणार नाही. सांगितलं ना, मी सदैव यांच्याबरोबर असणार आहे आणि यांची सतत मदत करणार आहे. त्यावर लगेच आता निरूपा हसू लागते. तो सत्या आता बरोबर माझ्या जाळ्यात अडकलाय आणि आता तो त्या जाळ्यातनं बाहेर निघू शकत नाही. आता मी त्याची वाट लावणार, त्याला संपवणार, कारण तो या घरातला एक नंबरचा नीच पोरगा आहे. त्यामुळे त्या सत्याला ना मुळासकट संपवायचं आहे मला. आता मात्र सुधाकर भाऊंना निरूपाचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो, कारण मीरा जे सांगत होती ते सगळं खरं आहे हे त्यांना पटलेलं असतं आणि आता सुधाकर भाऊ मात्र खूपच भडकलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच निरूपा मला लागते, समजलं आता मीरा तुला, आता बघ त्या सत्याची मी कशी वाट लावते, तू फक्त बघत राहा. नाही त्याला हरवलं आणि त्याला माझ्या पायाशी झुकायला लावलं ना, तर नावाची निरूपा नाही. त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात, बास निरूपा, पुरे झालं, लय बोलली आणि लय ऐकून घेतलं, बास. अगं आईपणाचं खोटं नाटक करताना तुला काहीच वाटलं नाही? अगं मला वाटलं होतं निरूपा तू सुधारली, सत्यजितवरती अगदी आईसारखं प्रेम करायला लागली, पण निरूपा अगं असे सरड्यासारखे रंग बदलशील असं कधी वाटलं नव्हतं. त्यावर लगेच आता निरूपा मला लागते, गप्प बसा, आजवर लय सहन केलं आणि लय ऐकून घेतलं. खरं तर हा सत्य ना केवळ तुमच्यामुळे आपल्या घरात आहे. एक नंबरचा पनोती, पनोती, पनोती नाही, त्याला बांडगुळ म्हणावं लागेल, जो आपलं घर पोखरतोय आणि आता मला त्याला या घरातनं बाहेर काढायचं आहे. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा, सत्यजित आपला पोरगा एवढं लक्षात ठेव, तू त्याला घरातनं बाहेर काढू शकत नाही आणि त्याच्याबद्दल हे सगळं असं वाईट साईट विचार करणं बंद कर ग निरूपा. अगं सत्यजित तुझ्यासाठी काहीही करू शकतो, वेड्यासारखं प्रेम करतोय तुझ्यावरती आणि निरूपा तू त्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. अगं निरूपा अशी चूक करू नको. त्यावर निरूपा म्हणू लागते, अडकवणार, मी त्या सत्याला खोट्या प्रेमात अडकवणार आणि त्याला संपवणार. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, बास निरूपा, तू असं काही करायचा विचारसुद्धा मनात आणू नको, नाहीतर माझ्याशी गाठी लक्षात ठेव. अगं निरूपा, एवढ्या वर्ष आपण संसार केला ना, अगं पण तुझा हा खोटा चेहरा मी कधी ओळखू शकलो नाही गं. मला मीराने खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की सासूबाई खोटं नाटक करतायत, त्या यांच्यावरती प्रेम नाही करत, पण मी मीराला सरळ सरळ सांगितलं, माझी निरूपा अशी नाहीच आहे, ती चांगल्या मनाची, ती सत्यजितवरती खरं प्रेम करते. पण निरूपा मी चुकलो गं, मी तुझा खरा चेहरा नाही ओळखू शकलो. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, आता कळला ना माझा खरा चेहरा, मग काय करणार आहात तुम्ही सांगा ना, जाऊन त्या सत्याला सांगणार आहात का? जमणार नाही, तो तुमचं ऐकणारच नाही. आणि बरं झालं मीरा तू यांना सांगितलं, कसं आहे ना, आता मीरालाही समजलंय, तुम्हालाही समजलंय, बरं झालं. आता तर माझं काम आणखीनच सोपं झालं. आता तर त्या सत्याला तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न करा, तो तुमचं काय बी ऐकणार नाही आहे. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा बास, आता अति करते तू, आता तू थांबव हे सगळं. त्यावर निरूपा लागते, गप्पा बसाव, नाही थांबवणार मी, कारण तो सत्या आपला पोरगा नाहीच आहे, तुमचा अनारस पोरगा आहे तो, माहिती आहे ना. आता मात्र लगेच हे ऐकताच मीराला धक्काच बसतो. त्यावर लगेच आता निरूपा मला लागते, ऐकायला आलं ना, तुमचा अनावरस पोरगा आहे तो, असे म्हणत निरूपा तिकडनं निघून जाते. आता मात्र मीरा म्हणू लागते, बाबा सासूबाई काय बोलतायत? त्यावर आता सुधाकर भाऊ एक नाही दोन नाही तिकडनं निघून जातात. मीराला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सत्य आपल्या रूममध्ये आराम करत असतो. तेव्हा आता रवी त्याच्याकडे येतो, सत्यदादा अरे कसं वाटतंय, बरं वाटतंय ना? त्यावर सत्य म्हणू लागतो, रव्या अरे हे जे काही झालं ना ते जरा विचित्र वाटायलंय रे, असा अचानक कसा माझा ॲक्सिडेंट झाला असेल रे. मी तर आता आईकडे बघत चाललो होतो पुढे आणि अचानक गाडी आली. आधी तर तिथे कुठे गाडी दिसतही नव्हती, अशी अचानक एवढी जोरात गाडी कशी आली आणि मला धडक कशी मारली, हे सगळे काही क्षण आता सत्यजितला आठवू लागतात. त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतं, सत्यदादा अरे गाडी असेल तिकडे पण तुझं लक्ष नसेल, तू आईबरोबर बोलण्यात बिझी असतील. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही रे रव्या, नक्कीच काहीतरी गडबड वाटायली.
त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ रूममध्ये येतात. आता लगेच सुधाकर भाऊ सत्यजित असा आवाज देतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाप अरे ये की बैस पटकन. आता सुधाकर भाऊ खुर्चीवरती बसतात आणि आपल्या सत्यजितकडे डोळे भरून बघू लागतात. आता सुधाकर भाऊंना सत्यजितकडे बघताच रडू आलेलं असतं, कारण निरूपाने जे काही हे लावलेलं असतं ना ते खूपच भयंकर असतं आणि यात माझा सत्यजित अडकत चाललाय. त्यामुळे सुधाकर भाऊंना वाईट वाटतं, ते रडू लागतात. त्यावर सत्या म्हणू लागतो, बाप अरे रडायला काय झालं तुला? अरे मी एकदम ठणठणीत बरा होणार आहे, तू काळजी करू नको बाप. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊन लागतात, सत्यजित हे बघ मला तुला जे काही सांगायचं आहे ते नीट ऐकून घे. हे बघ निरूपा. त्याच वेळेस आता निरूपा येते. सत्यजित बाळा अरे काय करतोयस? तुला काही खायचं का? तुझ्या आवडीचं काही आणू का बनवून? आता मात्र सुधाकर भाऊ रागानेच निरूपाकडे बघू लागतात. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, आई लेकरासाठी तू काही कर तुझ्या, तरी मला चालेल. तू जे म्हणशील तेच मी खाईल, तेच मी करेल. आता मात्र सुधाकर भाऊंना काय बोलावं काही सुचत नाही, कारण आत्ता ही वेळ नाही आहे. सत्यजित निरूपाबद्दल काही ऐकून घेणार नाही. तो निरूपाच्या जाळ्यात अडकत चाललाय, वाहवत चाललाय आणि लवकरात लवकर आपल्याला सत्यजितनं या सगळ्यातनं बाहेर काढावं लागेल, असे सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, करणार माझ्या सत्यजितला मी लवकर बरं करणार आणि त्याच्या भल्यासाठी मी काहीही करणार. सुधाकर भाऊ लगेच तिकडनं निघून जातात. निरूपा मात्र आता त्यांच्याकडे बघून मनोमनी हसू लागते. त्याच वेळेस आता निरूपा इकडे आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये येताच पंकज येतो. मम्मा अगं काय झालं? कशाला तुम्हाला अर्जंट बोलावून घेतलं? तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज अरे तुला माहिती आहे आज तुझ्या बाबांनाही कळलंय की मी सत्याबरोबर प्रेमाचं नाटक करते. त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो, काय बाबांना पण कळलं? अगं पण मम्मा बाबा तर भयंकर चिडले असतील. त्यावर निरूपा म्हणू लागते, ते माझ्यावरती चिडूच शकत नाही. आता बघ त्यांची कशी वाट लावते ते. आता या सत्याला एकदम पायाशी आणायचं ठरवलंय ना पंकज, ते मी करणारच. मग तुझ्या बाबांना जे करायचं आहे ना ते करू दे. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं पण काय काय म्हणाले बाबा सांग की. आता निरूपा सगळं काही पंकजला सांगू लागते. दोघेजण आता मात्र दात काढत असतात, हसत असतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज आता ती मीरा आणि तुझे ते बाबा काहीच करू शकत नाही, कारण सत्यजित आता बरोबर माझा गुलाम बनणार आहे. असं आता पंकजने ऐकतंच पंकजला खूपच आनंद झालेला असतो. मम्मा एकदा का त्या सत्याला गुलाम केलं की आपलंच राज्य असणार, असे म्हणत दोघे दात काढून आता हसू लागतात. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. मीराने आता सत्याला झोपवलेलं असतं. आता मीरा लगेच सत्याकडे बघतच मनाशीच म्हणू लागते, मला काही करून लवकरात लवकर यांना सासूबाईंबद्दल खरं सांगावं लागेल. जर यांना सासूबाईंबद्दल खरं कळलं नाही तर हे वाहवत जातील आणि नंतर हे खचून जातील, तुटून जातील. मला असं होऊ द्यायचं नाही आहे. लवकरात लवकर सासूबाईंचा खरा चेहरा मला यांच्यासमोर आणायचा आहे, पण मी काय करू असा विचार आता मीराचा चालू असतो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं काय झालं? तू कसला विचार करायली धूमकेतू? तुला कसलं टेन्शन आलं आहे का? हे बघ धूमकेतू टेन्शन घेऊ नको, मी बरा होणार आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, आलंय मला टेन्शन आलंय, कारण मला तुमची ही अशी अवस्था बघवत नाही हो. अहो खरंच तुम्ही ना अगदी पहिल्यासारखे झालेले मला बघायचेत आणि त्यासाठी तुम्हाला नियम पथ्य पाळावे लागतील. डॉक्टर जे म्हणतायत ते करावं लागेल. तुम्ही जर असंच डॉक्टरांच्या विरोधात जाऊन जर काही करायला लागले ना तर मग तुम्ही कसे बरे होणार सांगा बरं, याचं टेन्शन आलं आहे मला. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं तू टेन्शन घेऊ नको. अगं या सत्याला आता त्याच्या आईचं प्रेम भेटलं. आईचं प्रेम जगात भारी असतं धूमकेतू, आणि या सत्यावरती आईच्या प्रेमाचा वर्षाव होतोय. त्यामुळे लवकरात लवकर हा सत्या बरा होणार, अगदी ठणठणीत होणार. तूच सांग बरं, मी अगदी बरोबर बोलतोय ना धूमकेतू? भेटलंय ना मला आईचं प्रेम. अगं ज्या प्रेमासाठी मी एवढा असूसला होतो ते प्रेम मला मिळतंय धूमकेतू. आता माझ्या आईचे आशीर्वाद, तिचं प्रेम माझ्याबरोबर असताना मला काहीच होणार नाही. मी अगदी लवकरात लवकर बरा होईल. त्यावर मीरा म्हणू लागते, तुम्हाला जे हवं होतं ते मिळालंय, पण जर आपल्याला हवी असलेली गोष्ट जर लवकरात लवकर अशी पटकन मिळाली तर ती कशी का मिळाली हे जाणून घ्यायला पाहिजे की नाही. मग त्यावर सत्य म्हणू लागतो, बरोबर धूमकेतू तू अगदी बरोबर बोलते,
पण ही गोष्ट नाही आहे, ही आईची माया आहे, हे आईचं प्रेम आहे आणि ते माझ्या वाट्याला आलं आहे. हेच खूप मोठं महान कार्य आहे माझ्यासाठी. त्यामुळे धूमकेतू, मी लवकरात लवकर बरा होणार आहे, कारण माझी आई माझ्याबरोबर आहे ना. आता आईच्या प्रेमात वेडा असलेल्या सत्यजितला कसं सासूबाईबद्दल काय सांगावं मीराला काही कळत नाही. मीरा गोंधळून जाते. नाही नाही नाही, मी यांना असं काहीच सांगू शकत नाही आहे, हे ऐकूनच घेणार नाही. असं काय करू मी ज्यामुळे सासूबाईंचा खरा चेहरा यांच्या समोर येईल, याचे विचार आता मीराच्या मनात चालू असतात. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता रवी, रिया, पंकज दादा नाही आहे घरात. मग चल आपण सत्यादादाकडे जाऊया. दोघेही आता जण सत्याच्या रूममध्ये येतात आणि सत्याला आता चालण्याची प्रॅक्टिस करू लागतात. दोघांनी सत्याला असं पकडलेलं असतं, चालवायचं शिकवत असतात. त्याच वेळेस निरूपा येते. सत्या बाळा, चल पटकन, हे बघ मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, गरमागरम जेवण करून घे बरं, मी तुला भरवते, असे म्हणत आता सत्य मात्र आपल्या आईकडे बघू लागतो. आई, अगं हे काय आणलंय तू? त्यावर निरूपा म्हणू लागते, बटाट्याची भाजी आणि चपाती. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आई तुला माझ्या मनातलं किती कळतं ना. अगं मला हेच खायचं होतं, चल पटकन भरव मला, अगदी प्रेमाने घास भरव. आता निरूपा लगेच पटकन सत्यजितला घास भरवणार. तेच आता लगेच रवी, रिया म्हणू लागतात, मॉम अहो काय करताय तुम्ही? बटाट्याची भाजी नाही चालणार सत्यदादाला. त्यावर रवी म्हणू लागतो, हो आई, अगं डॉक्टरांनी सांगितलंय बटाट्याची भाजी अलाउड नाही आहे. हे बघ आई, तू नाही भरू शकत. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, रव्या तू घाबरे, तुला काय करायचं आहे? आला मोठा शेफ, काय तर हे अलाउड नाही ते अलाउड नाही. आई जे भरवते ना ते लेकरासाठी उत्तम आणि चांगलंच असतं आणि त्यामुळे लेकराचं आरोग्य अगदी छान असं होतं. म्हणून सत्या, मी तुला अगदी प्रेमाने ही बटाट्याची भाजी भरवणार, त्याला काय होतंय तरी. त्यावर सत्य म्हणू लागतो, भरव आई, तुझ्या हाताने जर खाल्लं ना मला काहीच होणार नाही, मग ते बटाटा असू दे नाही ते दुसरं काही असू दे. आता लगेच निरूपा पटकन एक घास घेते आणि सत्याच्या तोंडात घालणार. तेच आता मीरा येते. मीरा जोरात ओरडते, सासूबाई थांबा, तुम्ही काय करताय? अहो डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य तुम्हाला माहिती आहे ना, बटाटा अजिबात चालणार नाही आहे यांना आणि तुम्ही बटाट्याची भाजी भरवताय. अहो तुम्ही पण ऐकून का घेत नाही आहे? तुम्हाला कळत नाही आहे का डॉक्टरांनी सांगितलं आहे काय? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं आईने माझ्यासाठी एवढं प्रेमाने बनवून आणलं ना, मग खाऊ दे की, मला काही नाही होणार. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही मी तुम्हाला हे खाऊ देणार नाही आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बघ सत्या, तुझ्या बायकोला ना माझा प्रॉब्लेमच आहे. अरे मी काही केलं ना तर तिला ते पटतच नाही. बघ कशी वागते ती माझ्याबरोबर, सतत माझ्यावरती ओरडत असते, चिडचिड करत असते. त्यावर लगेच आता रवी, रिया तर मॉमकडे बघू लागतात, कारण सत्यदादा आणि मॉममध्ये भांडण लावण्याचा निरूपाचा प्रयत्न चालू असतो. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, सासूबाई मी तुमचा रागराग करत नाही आहे, जे खरं आहे, जे पत्ते सांगितले ते आपल्याला पाळावे लागतील, हे सांगते मी तुम्हाला. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, हे बघ आपण पथ्यपाणी पाळूया, पण नंतर पाळूया की धूमकेतू. आईने एवढं कष्ट करून प्रेमाने आणलं आहे ग माझ्यासाठी आणि मी जर नाही खाल्लं तर तिच्या मनाला काय वाटेल? त्यामुळे प्लीज धूमकेतू तू शांत हो, खाऊ दे मला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो हो सत्या बाळा, चल पटकन खाऊन घे. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, कळत नाही आहे का तुम्हाला सांगितलेलं? अहो सासूबाई नाही चालणार, अहो यांच्या जखमांना हे नाही चालणार, प्लीज ऐकून घ्या. त्यावर निरूपा म्हणू लागते, हे मीरा तू गप्प बैसा आणि जा तुझी कामं करून घे, मी माझ्या मुलाची जबाबदारी घेते ना. आणि एक आई आपल्या मुलाच्या वाईटावरती कशी उठू शकते? मी सत्यजितबद्दल चांगलाच विचार करते, कारण तो माझा पोरगा आहे, हो की नाही सत्यजित? आता मात्र सत्यजित लगेच आपल्या आईकडे बघतो. खरंच आई, तू माझ्यासाठी हे केलं आहे ना ते खूप मोठं कार्य आहे. त्यामुळे धूमकेतू प्लीज आईला भरू दे ना, तू काही बोलू नको बरं. आता मात्र मीराचं ऐकून घ्यायला सत्य तयारच नसतो. मीराला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आई भरव, तू तुझ्या हाताने प्रेमाने बनवलंय ना, भरव मग. आता निरूपा लगेच सत्याला बटाट्याची भाजी भरू लागते. मीरा तिकडनं निघून जाते. आता काय करावं काय नाही तिला काही सुचत नाही. मीरा सरळ इकडे सुधाकर भाऊंच्या रूममध्ये येते आणि लगेच आता ती बाबांना म्हणू लागते, बाबा अहो काय चालू आहे सगळं? सासूबाई सतत यांच्या वाईटावरती का उठल्यात? मला ना काहीच कळत नाही. जे पथ्य सांगितले
ते त्या धरतच नाही आहे, त्या विरोधात वागतायत. डॉक्टरांनी जे करायला नाही सांगितलं तेच करतायत, जे खायला नाही सांगितलं तेच भरवतायत. आता काय करायचं आपण? हे ऐकायला तयार नाही आहे. आणि सासूबाई मुद्दामून हे सगळं करतायत यांना त्रास देण्यासाठी. का असं करतायत सांगा ना बाबा. आता मात्र सुधाकर भाऊंनाही काय करावं काही सुचत नाही. ते गप्प असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाबा आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपल्याला यांच्या डोळ्यावरती जी प्रेमाची पट्टी बांधली ना, आंधळ्या प्रेमाची, ती सोडायची बाबा. आणि त्यासाठी आपल्याला यांच्या खऱ्या आईला परत आणावंच लागेल. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा हीच सत्यजितची खरी आई आहे मीरा, दुसरी कुठलीही खरी आई नाही आहे. निरूपाच सत्यजितची आई आहे, हे तुला मी किती वेळा सांगितलं आहे. असे म्हणत सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही बाबा, सासूबाई यांच्या खऱ्या आई नाही आहे. आणि यांची खरी आई कोण आहे हे मी लवकरात लवकर शोधणार आणि तिला यांच्यासमोर घेऊन येणार. जर यांची खरी आई आली तरच यांना हे खोटं प्रेम दिसून येईल, असं मीराने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. सत्य आणि निरूपा हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. मीराची आता देवासमोर प्रार्थना झालेली असते. मीरा आता दिवे लावत असते. त्याच वेळेस आता पंकज मात्र घरी येतो. आता लगेच पंकज घरी येताच आपल्या खिशातनं पैसे काढतो. धर सत्या, ही आजची कमाई. आता मात्र सत्या लगेच पैसे मोजू लागतो. त्याच वेळेस पंकज आपल्या शर्टच्या बाह्या काढून दाखवतो. सॉक्समध्ये पैसे लपवले नाही, आज मी कुठेही पैसे लपवले नाही, बघून घ्या, असे सगळ्यांना सांगू लागतो. मीरा मात्र या पंकजकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, वारे बाबड्या, आज तर खूपच हिशोब क्लिअर केलाय तू. अरे एकदम बरोबर पैसे दिले की. त्यावर लगेच आता मीरा येते. द्या इकडे ते पैसे, असे म्हणत मीरा सत्याकडे हात करते. पण सत्या मात्र आता लगेच ते पैसे निरूपासमोर धरतो. आई, हे घे, आजची माझी कमाई तुझ्या हातात. इथून पुढे माझी कमाई मी तुझ्याकडेच देईल आई. आता मात्र निरूपा आणि पंकज खूपच खुश होतात. त्याच वेळेस मीराला धक्का बसतो. कारण आता मीराने समोर हात केलेला असूनही सत्यजितने तिच्या हातात ते पैसे दिलेले नसतात. एवढा सत्य आता या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेला असतो. त्याच वेळेस आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकज आणि निरूपा रूममध्ये येतात. तेव्हा आता त्या कमाईतले काही अर्धे पैसे निरूपा आता पंकजच्या हातात देते. पंकज, हे घे, मजा कर, तुला खर्चासाठी पैसे. आता एवढे पैसे आपल्या हातात येताच भामटा पंकज तर खूपच आनंदून जातो. वा मम्मा, मला एवढे पैसे. आणि मम्मा, त्या सत्याने तर त्याची डायरेक्टली सगळी कमाई तुझ्या हातात दिली की. त्यावर निरूपा म्हणू लागते, मग मी तसं जाळं टाकलंयच ना. आता बघ, त्या सत्याला मी माझा गुलाम बनवून कशी त्याची वाट लावते. त्याच वेळेस रूममध्ये मीरा येते. मीरा मात्र जोरजोरात टाळ्या वाजवते. वा सासूबाई, वा, तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. यांना तुम्ही गुलाम बनवू शकत नाही, कारण त्यांची धूमकेतू, एवढं लक्षात ठेवा. आता निरूपा आणि पंकज मीराकडे बघून हसू लागतात. तर इकडे मीरा आता बाबांकडे, ते बाबा, आता खूप अति झालाय, पाणी डोक्यावरनं जायला लागलंय. आपल्याला लवकरात लवकर यांच्या खऱ्या आईला घरात आणावं लागेल. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा खरी आई आहे, तुला माहिती आहे ना मीरा, मग का हट्ट धरते. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही बाबा, यांच्या खऱ्या आईचा शोध लागला आहे, हे बघा. असे म्हणत मीरा लगेच अल्बममधील सुधाकर भाऊ आणि निरूपाच्या लग्नात सत्यजितची खरी आई असते, जिच्या गळ्यात ते लॉकेट असतं. ती लॉकेट असणारी बाईच सत्यजितची आई आहे हे मीराला कळालेलं असतं. मीरा तो फोटो आता बाबांना दाखवते. हे बघा, यात आहे यांची खरी आई. त्यामुळे बाबा, आता लवकरात लवकर निर्णय घ्या आणि यांच्या आईला परत आणा. यातच त्यांचं भलं आहे. तरच आपण त्यांच्या डोळ्यावरची ही आंधळी पट्टी काढू शकतो. आता सुधाकर भाऊ मीराचं ऐकणार का आणि सत्यजितच्या खऱ्या आईला घरात आणणार का? पुढे काय काय होणार हे नक्कीच बघायला मजा येणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.